मागे जे लहान मुलं आहेत त्यांना तिकडनं कृपया बाजूला होण्याची विनंती आहे. तिकडे थांबू नका प्लीज. चला तर लहान मुलांना विनंती आपण क्रीडांगण खाली करायचं. चला मॅचला सुरुवात करतोय आपण. 2 ओव्हरची मॅच, सेमीफायनल क्रमांक 1. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. 12th मॅन लवकरात लवकर यायचे. येस, चेंडू आपल्यापर्यंत येईल. पंच अजितजी मुंगाजी, पवन केने आणि अमोल पाटील हे आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील भावाळे वरदविनायक भावाळे टीम मध्ये. अजित पाटील आणि पवन केने. चला थोडं योग्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. असे 2 आयकॉन वरदविनायक भावाळे टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठाण हा तालुका ओपन या फॉर्मॅट मधनं क्वालिफाय झालेला संघ. सेमीफायनल क्रमांक 1 टॉस जिंकलाय वरदविनायक भावाळे टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा. 2 ओव्हरचा हा सामना आहे, कारण 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या. त्यानंतर नावडे विपक्ष वाशीगाव अशी दुसरी सेमीफायनल पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल याची नोंद घ्या. 5:35 होतात. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय पवन केने. वाईट बॉलने सुरुवात या षटकाची होत असताना आपल्याला पाहायला मिळते. करण मडवी डावकरताचा फलंदाज. समवेत अमित नाईक, ज्याने गेल्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर वासुशेठ भोईर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा याच क्रीडांगणावर आपण संपन्न केली, संतोषजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये 50,000 रुपये कॅश प्राइज असलेली त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब अमित नाईकने पटकावला होता. आणि इथे करण मडवीच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. पवन केनेचा ओव्हरपिच बॉल आणि त्या ओव्हरपिच बॉलला ऑन साइडला मात्र क्लिअर करत हा येतोय षटकार. 6 धावा धावफलकावर ऍड होतील. एकूण धावसंख्या झाली 7. पहिला बॉल वाईट आला होता. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. आउट ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरतोय. थोडीशी फंबलिंग झाली. 2 धावा मात्र प्रचंड वेगाने पूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी गावठाण विपक्ष वरदविनायक भावाळे. 5,000 रुपये या कॅश प्राइज पटकावलं होतं अमित नाईकने गेल्याच आठवड्यामध्ये. याच क्रीडांगणावर गेल्याच आठवड्यात. यावेळेस मात्र चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॅटच्या बॉटमला जरी चेंडू लागलाय तरी ताकद इतकी लावली होती करण मडवीने की लॉंग ऑनला क्लिअर करत हा बॉल गेलाय. आणि पवन केनेच्या विरुद्ध मात्र या ओव्हर मधला हा दुसरा षटकार आलाय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15च्या घरामध्ये. 15 रन्स. 3 बॉल आतापर्यंत झालेत आणि 3 बॉल मध्येच 15 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळतात आपल्याला. गावदेवी गावठाण संघ प्रचंड फॉर्म मध्ये या रबर बॉल क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या सीझनचा विचार केला तर खास करून ही जोडी करण मडवी आणि अमित नाईक कालच 5 चेंडू 5 षटकार मारण्याची किमया करण मडवीने याच क्रीडांगणावर केली. शेवटच्या चेंडूला सन्मान दिला होता आणि इथे मात्र एक सिंगल मिळत असताना येस बॅटची कट लेग बायचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1 धाव मिळते घोषांकीच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 16. 16 रन्स. 2 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 1. यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅटच्या खालून सरळ विकेट किपर कडे निघून गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना अंतिमचा बॉल या पहिल्या ओव्हर मधील. यावेळेस क्लीन बॉल. तांटी गोल झाली आहे. असं वाटलं की वाईट असावा करण मडवीला. खेळला नाही तो हा चेंडू आणि जाऊ दिलं बॉलला. आणि खरं तर जाता जाता यष्टा उद्ध्वस्त करून गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. गावदेवी गावठाण 16-1 अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
डोंगरचा देव कोली कोपर आपण पाहतो त्यांचे सर्व शिलेदार नितीन शेठ पाटील, विनोदजी पाटील, गोविंदा पाटील, अमर पवार, संदीप पवार, श्रीराम पवार, प्रकाशजी चुगे, मयूर पाटील, समीरजी पाटील, समाधान पाटील, दिनेश गायकवाड, मुकेशजी नाईक, अक्षयजी पाटील, सुयोग नाईक, सदा पाटील, रुपेशजी पाटील, निखिलजी पाटील आणि विजयजी पाटील यांच्या अथक परिश्रमाने खरं तर एक चांगला ग्रुप त्यांनी बनवला. डोंगरचा देव, कोली कोपर या सर्वांचा आम्ही खरं तर विशेष आभार व्यक्त करतो. क्रिकेट रसिकांसाठी, खेळाडूंसाठी तब्बल 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा ते घेऊन आले या काळभैरव क्रीडांगण चिंचपाडा नगरीमध्ये आणि सर्वच आयोजकांनी मात्र शेवटपर्यंत आपली उपस्थिती दर्शवायची आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता अमित नाईकचा. योगेश दुसऱ्या षटकामध्ये आले. दुसरीचा प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे कोणताही बॅकअप नव्हता. पंच काय सांगतात? एक धाव तर पूर्ण झाले. चला पंचांना एकटं सोडा प्लीज. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली ऑनफिल्ड पंचांकडून. चला अमितजी नाईक, थोडं आपण शांततेत घेऊया. पंचांना अथॉरिटी आहे तिसऱ्या पंचांची मदत घेण्याची. रिव्ह्यू नाहीये तुम्हाला, पण ऑनफिल्ड पंचांना डाऊट असतात तर घेऊ शकतात. चला ऑनफिल्ड पंचांना काही डाऊट असेल तर घेऊ शकतात तिसऱ्या पंचांची मदत. हा त्यांचा कॉल आहे, त्यामुळे त्यांना नक्कीच अधिकार येतो. नॉट आउट आहे. तिसरा पंचांचा निर्णय आला. टेक्निकल टीमची मदत घेण्यात आली. तो या 2 धावा असतील, कारण महत्वपूर्ण लढत आहे आणि अशा क्रुशियल मोमेंटला टेक्नॉलॉजीची मदत, त्यासाठी तर टेक्नॉलॉजी आहे. आणि पंचांचा अगदी योग्य निर्णय, त्यांनी घाई केली नाही आणि तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निर्णय पाठवला. पहिल्या बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. 18 धावा स्कोर कार्डवर. अमित नाईक स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट. इथे झेलची संधी आहे आणि कॅच टेकन. अमित नाईकचा मात्र इथे विकेट येतोय. दोघेही सलामीवीर आता मात्र बाद झालात, करण मडवी आणि त्यानंतर मात्र अमित नाईक. दुसरा धक्का लागत असताना गावदेवी गावठाण टीमला आणि योगेश भालेकरला मिळतं इथे यश.
सेमीफायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. नावदेवी गावठाण विपक्ष वरदविनायक भावाळे, त्यानंतर नावळे विपक्ष वाशीगाव अशी सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपणही तयार राहा आणि सर्व संघांना विनंती आपले 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा लवकर. खेळाडूंची ओळख होणं गरजेचं आहे. बारावा खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे दोन्ही टीम्स. चला भावळे टीमचे आहेत गावदेवी गावठाण. आम्ही वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय, द्यावं लागेल जो काय निर्णय येईल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे आणि अजून एका विकेटचं पतन होत असताना गावदेवी गावठाण संघ तिसरा हादरा दिला जातोय त्यांना वरदविनायक भावाळे टीमच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून, चांगली फिल्डिंग आणि पूर्णपणे कंट्रोल पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज करण मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. चैतन्य आहे नॉन स्ट्राईकवर. या इनिंगचे शेवटचे 3 बॉल येणं बाकी असतील. यावेळेस मात्र पुढे सरसावून समोर लाफ केलाय आणि बॉल गेलाय तो सीमारेषा पलीकडे डाऊन दी ग्राउंड आपण पाहतोय. समोरच्या एरियामध्ये हा षटकार आला, आल्या आल्या मात्र हा षटकार खेचलाय करण मडवीने. 24 धावा 24, 3 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो, बॅटची स्लाइस एज लागली आहे, बॉल गेला तो घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळते. धावसंख्या 25, 25 अंतिमचा बॉल या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या उभारली गावदेवी गावठाण संघाने टॉस गमावल्यानंतर 2 ओव्हरच्या मॅच मध्ये अगेन्स्ट वरदविनायक भावाळे. यावेळेस स्विंग अँड मिस, चांगला चेंडू शेवटचा आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशच्या माध्यमातून डॉट बॉलने इनिंगची झाली समाप्ती आणि 25 या धावसंख्येवर थांबवलंय गावदेवी गावठाणला. निर्धारित 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यात आणि 26 धावांचं लक्ष वरदविनायक भावाळे या टीम समोर असेल. चला सेमीफायनल क्रमांक 2 जयनुमान क्रिकेट संघ नावडे विपक्ष वाशीगाव. आमच्या व्यासपीठाच्या समोर या दोन्ही संघाचे संघनायक आणि टॉस इथे आपल्या समोर केला जाईल. संतोषजी पवार दादांच्या शुभ हस्ते 40+ मास्टर आपल्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. चला योगेश भगत या आपण गॅरो.
चला लवकरात लवकर फील्ड सेटअप करून घ्या. गावदेवी गावठाण संघ 26 धावांचं लक्ष वर्धविनायक भावाई टीम समोर आहे. मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी 12 बॉल 26 धावा. नावडे संघ काय निर्णय आपला टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नावडे टीमने सेकंड सेमीफायनल मध्ये अगेन्स्ट वाशीगाव. सूरज केने पवन केने ही ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वर्धविनायक भावळे या टीम कडून चला तालुका विरुद्ध 4 आयकॉन घेण्याची मुभा होती, त्यांनी 2 घेतलेत. सो आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय की सलामीला येऊ शकतात ते. चला धन्यवाद. मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा प्लीज. बारा बॉल 26. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची प्लीज. चार दिवशी आपण ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा अनुभवतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मिथुन दादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवली. गुरुवारी या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि आज अंतिमचा दिवस या स्पर्धेचा. सेमीफायनल क्रमांक 1 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. सूरज केणे सध्या स्टॅकिंग एंड वर आहे. पहिलं षटक हाताळेल तो परेश ठाकूर. 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. पहिला बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवलं या बॉलला परेश ठाकूरने. कल्पक बुद्धीचा चातुर्य क्षमता असलेला हा गोलंदाज आहे आणि सूरज केनेच्या विरुद्ध मात्र पहिला बॉल डॉट काढलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर काढला या बॉलला. चांगला टर्न. अगदी अगोदरच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. डावकऱ्याचा गोलंदाज जबरदस्त विकेट मारा करतोय सूरज केनेच्या विरुद्ध. अजून एक बॉल इथे डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मात्र बीट केलेत ते म्हणजे सूरज केनेला. चांगली गोलंदाजी साकारत असताना परेश ठाकूर. योग्य लाईन योग्य लेंथ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल. कनेक्शन लाजवाब. रिझल्ट बेमिसाल. बॉल गेला ऑन साइडला. 6 धावा मिळतील. षटकार. चौथ्या चेंडूवर मात्र पलटवार होत असताना सूरज केनेच्या माध्यमातून पहिले 3 चेंडू नक्कीच परेश ठाकूरच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले. मात्र चौथ्या बॉलवर मात्र हा येत असताना षटकार आपल्याला पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवर. 26 धावांचं लक्ष असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 20 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलकासा टर्न. थोडीशी फ्लाइट. षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक परेश ठाकूरचं पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आणि आता अंतिमचा बॉल पहिल्या षटकातील माफक 6 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र पंच सांगतायत आउटस्टंप च्या भरपूर बाहेर. व्हेरी आउटसाइड द आउटस्टंप. अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 7. शेवटचा बॉल येणं बाकी. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस.
डॉट बॉल ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावर 7. आता चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असणार आहे. 6 बॉल 19. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतो प्रगती पथावर. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. चला लवकरात लवकर सामन्याला परत सुरू करा. स्पीडअप करा मॅचला प्लीज. गावदेवी गावठाण संघ अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, अन्यथा बॅड लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय की षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते जर अंधार लवकर पडला तर. त्यामुळे थोडं फास्ट खेळा प्लीज. अनुज आलाय. 6 बॉल 19 ची गरज आहे आणि A1 पवन केने सध्या आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वर आहे. पहिला बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय डावकृताचा गोलंदाज ऊर्ध्व विकेट मारा करतोय. पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात सूरज केने बाद होतोय आणि इक्वेशन मध्ये बदलाव. 5 बॉल 19. सामना गावदेवी गावठाण संघ आपल्या बाजूने हळूहळू झुकवत असताना आणि या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना मात्र अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना 19 धावा नक्कीच बनवल्या जाऊ शकतात. योगेश भालेकर नवीन फलंदाज. पाच चेंडू 19 धावा. महत्वपूर्ण विकेट आली. सूरज केनेची रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. करण मडवीने बॉल लवकर पिक केला आणि अचूक थ्रो केलं स्टम्प्सवर स्ट्रायकिंग एंडवर आणि एकही धाव मात्र कंप्लीट झाली नाही. 5 बॉल 19. पहिलं षटक हाताळलं डावकुराताच्या गोलंदाजाने आणि हेही षटक आपण पाहतोय डावकुराताचा गोलंदाज मिस्टर अनुज हाताळत असताना आणि यावेळेस समोर आहे तो म्हणजे योगेश भालेकर. 5 बॉल 19. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंगॉनला बॉलला खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय पंचांचा निर्णय काय. फलंदाज मात्र बाद होईल पवन केने. अंपायरने रिव्ह्यू घेतला तरच. चला गावदेवी गावठाण संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज प्लीज प्लीज. खूप वेळ चाललाय. थोडं सहकार्य करा प्लीज. 1 धाव आली आणि रनआउट झालाय तुमचे पवन केने. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय आणि हा बॉल गेलाय तो गॅप मधला आणि 4 धावा मिळतात. तर वर्धविनायक भावाच्या टीमला एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12च्या घरामध्ये. 26 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. म्हणजे अजूनही 14 धावांची गरज आहे 3 चेंडूंमध्ये. तीन बॉल 14 धावा. योगेश भालेकरच्या बॅट मधून आपण पहिला चौकाराने नॉस्ट टेकला आहे तो अजित मुंगजी याला आपण पाहतो. 3 बॉल 14. कंपल्सरी चेसिंग आहे. काढाव्याच लागतील 3 बॉल मध्ये 14. यावेळेस अजून एक बॉल सीमारेषा पलीकडे जात असताना मात्र इथे चांगला झेल टिपण्यात आलाय अमित नाईकच्या माध्यमातून आणि ही महत्वपूर्ण विकेट येत असताना योगेश भालेकरची आपल्याला पाहायला मिळते आणि सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय कारण आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे.
सामन्यामध्ये गावदेवी गावठाण संघाची मात्र पकड अजून मजबूत होत असताना आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या सेमीफायनल मध्ये. भरपूर चढ उतार या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या इनिंगचा खेळ असेल किंवा दुसऱ्या इनिंगचा खेळ असेल, मात्र आता 2 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गावदेवी गावठाण संघाचं पारड थोडस वरचढ आहे. विदेश नवीन फलंदाज, आता काहीतरी उलटफेर, एखादा अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धावा, अशा जर तरच्या गोष्टी बऱ्याच अवलंबून आहेत. सामन्याचा निकाल जर वर्धविनायक भावाळे टीमला आपल्या बाजूने करायचा असेल, मात्र 2 बॉल 14, 2 चेंडू लिगल टाकायचे ते गोलंदाज अनुजला आणि सामना मात्र त्यांच्या खिशात आहे. भले त्यावर 2 षटकार आले तरी चालतील. 2 बॉल 14. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय आणि बॉल गेला तो सीमारेषा पलीकडे. अजूनही सामन्यामध्ये काही युटर्न पाहायला मिळतील काय? 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आता 18 झाल्यात, 26 करायच्यात. 1 चेंडू 8. आता पहिल्या इनिंगचा विचार केला तर 2 विकेट आल्या, त्यानंतर एक षटकार आला होता आणि तो त्या 6 धावाचा तर कुठेतरी महागड्या ठरतायत भावाळे टीमसाठी. आणि इथे मात्र आतली कडा लागली आणि सामना जिंकलाय तो गावदेवी गावठाण संघाने आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश निश्चित केला. हार्ड लक वर्धविनायक भावाळे संघ. चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 2 नावडे विपक्ष वाशीगाव. नक्कीच वर्धविनायक भावाळे संघ, आपण या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आणि सुंदर खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला पाहायला मिळाला, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच